मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पीक विम्यासंदर्भात महत्त्वाची माहिती घेणार आहोत, ज्याच्यामध्ये नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, जालना, लातूर, त्याचबरोबर पैठण, त्याचबरोबर कल्याण, पुणे, छत्रपती संभाजीनगर अशा अनेक म्हणजे एकूण जवळपास 15 जिल्ह्याविषयी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर पीक विमा वाटपाची जे जिल्ह्यातील शेतकरी प्रतीक्षा करत होते आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची अपडेट आपल्या हाती लागलेली आहे. तर ती अपडेट काय आहे, ते या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सूर्य. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, पीक विम्यासंदर्भात महत्त्वाची अपडेट म्हणजे पीक विम्याची वाट बऱ्याच जिल्ह्यातील शेतकरी बघत आहेत. असं नाही की काही जिल्ह्यातील शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहे, त्यांना वाटच बघायचं काम नाही. त्याचबरोबर पीक विम्याचे घोटाळे समोर आले. परंतु मित्रांनो, जिल्हा कोणताही असो, शेतकरी कोणतेही असो, ते पीक विम्याच्या प्रतीक्षेत अद्यापही आहेत. अगोदर सूचना काढण्यात आली आहे 25% अग्रिमच्या. त्यानंतर 25% अग्रिम वाटप झालं नाही. त्यानंतर 75% उर्वरित पीक विमा तुमच्या खात्यावर जमा होईल असं सांगण्यात आलं. ते देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालं नाही. परंतु मित्रांनो, 2023चा पीक विमा काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होण्याला सुरुवात झालेली आहे. तर ते टॉपिक बाजूला ठेवूया मित्रांनो. त्याविषयीचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध झालेला आहे. तर मित्रांनो, बघायचं झालं तर परभणी जिल्ह्यात जवळपास 13,000 शेतकऱ्यांनी 30,000 हेक्टरवरील पीक विमा काढला होता. म्हणजे परभणी जिल्ह्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. एवढेच शेतकऱ्यांनी नाही, तर बऱ्याच शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. परंतु काय झाले, 13,000 शेतकऱ्यांनी काय केले, सरकारच्या मानेवर पाय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सरकारच्या मानेवर पाय देऊन पीक विमा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचं झालं आहे असं, की 13,000 शेतकऱ्यांनी जवळपास 30 हेक्टर विचार करा मित्रांनो, 30 हेक्टरवर फेक पीक विमा काढलेला आहे, बोगस पीक विमा काढलेला आहे. ज्याच्यामध्ये कृषी अधिकाऱ्यांमार्फत 121 CSC केंद्रावर कारवाई करण्यात आलेली आहे. तर 121 CSC केंद्रावर कार्यवाही करण्यात आलेली आहे आणि जवळपास 13,000 शेतकऱ्यांनी जवळपास 30 हेक्टरवर पीक विमा बोगस काढलेला आहे. शेतकऱ्यांचं पण बरोबर आहे, पीक विमा वाटप होत नाही, अनुदानं भेटत नाहीत, अतिवृष्टीचे पैसे वेळेवर भेटत नाहीत. मग काही शेतकऱ्यांनी याचा फायदा घेत शेतकऱ्यांनी सरकारच्या मानेवर पाय देण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्यामध्ये. तर बघायचं झालं तर बीड, नांदेड, पुणे, लातूर, त्यानंतर हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, चंद्रपूर, जालना, त्यानंतर लातूर, सातारा, ठाणे, कल्याण या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी किंवा या जिल्ह्यातील CSC चालकांनी काय केलेलं आहे, परभणी जिल्ह्याचा पीक विमा काढलेला आहे. म्हणजे हे जिल्हे इतरत्र जिल्हे जिल्ह्यातील शेतकरी तिकडचे तिकडं, परंतु या शेतकऱ्यांनी किंवा या CSC चालकांनी काय केलेलं आहे, परभणी जिल्ह्यात जे सरकारी हेक्टरवरील म्हणा किंवा इतर कारणास्तव हे पडीत राहिलेली जमीन म्हणा, या जमिनीचं इन्फॉर्मेशन काढून त्या जमिनीवर बोगस पीक विमा काढलेला आहे. तर पुढे बघूया मित्रांनो, सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे परभणी जिल्ह्यात प्रशासनाने जवळपास 4,688 आपले सरकार केंद्रांची नोंदणी केली आहे. म्हणजे जवळपास 4,688 केंद्रे परभणी जिल्ह्यात परभणी जिल्ह्यामध्ये इन्स्टॉलेशन होणार आहे. त्याच्यामध्ये जवळपास 2,568 केंद्र हे सध्या आत्ताच्या कंडिशनला सध्या चालू आहेत आणि जे बाकीचा आकडा मी सांगितला ते सुरू होण्याच्या मार्गावर आहे. तर याच्यामध्ये जवळपास गंगाखेडमध्ये 5 CSC केंद्र ब्लॉक करण्यात आलेले आहेत. त्यानंतर जिंतूरमध्ये 12 CSC म्हणजे जिंतूर तालुक्यामध्ये सर्वात जास्त बोगस पीक विमा काढण्याचं प्रमाण समोर आलेले आहे. CSC चालकांवर कारवाई करण्यात आलेली आहे आणि 12 CSC चालकांचे ID ब्लॉक करण्यात आलेले आहेत. त्यानंतर पालममध्ये 1, परभणी जिल्ह्यामध्ये 8 म्हणजे परभणी तालुक्यामध्ये 8, परभणी तालुक्यात जेवढे गाव आहेत त्या गावातील काही शेतकरी असू शकतात किंवा CSC चालक असू शकतात, त्यांचे 8 जणांचे ID ब्लॉक करण्यात आलेले आहेत. पाथरीबद्दल माहिती घ्यायची झाली तर 5 CSC केंद्रात चालकांना सील ठोकण्यात आलेला आहे, ब्लॉक करण्यात आलेला आहे. सोनपेठमध्ये 13, अरे बापरे, एवढा मोठा आकडा. सोनपेठमध्ये 13 CSC चालकांवर कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्यांचे CSC केंद्र हे ब्लॉक करण्यात आलेले आहे. ही होती पीक विम्यासंदर्भात माहिती मित्रांनो. आता असेच चालू राहिले तर पीक विमा दिवसेंदिवस लांबत जाईल आणि 2024चा पीक विमा येता येता जून महिना म्हणजे उजळेल. त्याचं कारण म्हणजे आता असे घोटाळे समोर येत आहेत. शेतकरी पण सरकार शेतकऱ्यांना साथ देत नाही आहे. तर मग शेतकरी काय करायचे, सरकारच्या मानेवर पाय देऊन सरकारकडून लूटमार करण्याचा प्रयत्न करतात. असं करू नका मित्रांनो. जेवढं आपलं क्षेत्र आहे त्याच क्षेत्रावर हेक्टरवर पीक विमा काढण्याचा प्रयत्न करा. 1 रुपयात पीक विमा जरी असला तरी मित्रांनो पीक विमा मिळू शकतो. परंतु तुम्ही सध्या पेशन्स ठेवा स्वतःमध्ये, कारण की सरकारला पण हेच पाहिजे. शेतकरी जेवढे वगळण्यात येतील तेवढे वगळण्याचा सरकारसुद्धा प्रयत्न करत आहे. तर मित्रांनो, हे जे 15 जिल्हे आहेत त्याच्यामध्ये परभणी जिल्ह्याचा काटा काढलेला आहे यांनी.
आणि परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा याचा अत्यंत धोका होणार आहे. त्याचं कारण म्हणजे परभणी जिल्ह्याचं पीक वाटप होण्यासाठी आता हे अजून काही CSEचे केंद्र चालकांनी फ्रॉड केले का, हे तपासणी सुरू आहे. म्हणजे ही जर तपासणी चालू नसती तर मग परभणी जिल्ह्याचं पीक वाटप होण्याचे चान्सेस वाढलेले होते. तर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो, तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.